ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದ ಆ ವೈಭವದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಿನ್ನರ ಅಖಾಡದ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕುತೂಹಲ. ಅವರ ಪೂಜೆ ಪರಿಕ್ರಮಗಳು, ಅವರ ವೇಷಭೂಷಣಗಳು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವೇ. ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇಬ್ಬರು ಕಿನ್ನರ ಸಾಧ್ವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಸಂತರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರು ದೇವರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಆರಾಧನೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ. ಮಾತಾ ನಮಸ್ಕಾರ. ओम नमो नारायण। जय श्री महाकाल। मैं किन्नर अखाड़े की रमन प्रिया सखी श्री धाम वृंदावन से आपका ढेर सारे शुभ दिलों से हार्दिक स्वागत करती हूँ। आप सब जरूर आइए और इस महासंगम में स्नान उठाकर अपने जीवन को कृतार्थ बनाइए। राधे। बहुत बहुत धन्यवाद। आपका नाम क्या माता? मेरा नाम रमन प्रिया है। नमस्कार, आपका नाम क्या? मेरा नाम कनिका श्रीधाम वृंदावन से। आपको भी महाकुंभ का शुभाशय माता। धन्यवाद। कैसा है महाकुंभ? महाकुंभ की मैं क्या विशेषता बताऊं। इस बार का महाकुंभ तो बहुत ही उत्तम है। आप सब जरूर आइए और स्नान कीजिए। वैसे 12 साल पे पूर्ण कुंभ आता है, लेकिन 144 साल बाद महाकुंभ है। जब अमृत की बूंदें धरती पे गिरी थी, उसी समय 4 स्थान पे गिरी थी, नासिक, प्रयागराज और हरिद्वार, एक उज्जैन में। तो इसीलिए इन चारों स्थान पे महाकुंभ लगता है 144 साल बाद। और हम उस युवा अवस्था की वो पीढ़ी है जो इस समय इस स्थान पे मौजूद है, जो इस कुंभ का आनंद उठा रहे हैं। तो आप सभी अपने जीवन को स्नान करके कृतार्थ बनाइए। राधे राधे। नमो नारायण। ರಾಧೆ ರಾಧೆ ರಾಧೆ. ಜೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳ್. ನೋಡಿ, ಮಹಾಕುಂಭದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪುತ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನಿಂದ ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದ ಆ ವೈಭವದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಿನ್ನರ ಅಖಾಡದ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕುತೂಹಲ. ಅವರ ಪೂಜೆ ಪರಿಕ್ರಮಗಳು, ಅವರ ವೇಷಭೂಷಣಗಳು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವೇ. ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇಬ್ಬರು ಕಿನ್ನರ ಸಾಧ್ವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಸಂತರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರು ದೇವರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಆರಾಧನೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ. ಮಾತಾ ನಮಸ್ಕಾರ. ओम नमो नारायण। जय श्री महाकाल। मैं किन्नर अखाड़े की रमन प्रिया सखी श्री धाम वृंदावन से आपका ढेर सारे शुभ दिलों से हार्दिक स्वागत करती हूँ। आप सब जरूर आइए और इस महासंगम में स्नान उठाकर अपने जीवन को कृतार्थ बनाइए। राधे। बहुत बहुत धन्यवाद। आपका नाम क्या माता? मेरा नाम रमन प्रिया है। नमस्कार, आपका नाम क्या? मेरा नाम कनिका श्रीधाम वृंदावन से। आपको भी महाकुंभ का शुभाशय माता। धन्यवाद। कैसा है महाकुंभ? महाकुंभ की मैं क्या विशेषता बताऊं। इस बार का महाकुंभ तो बहुत ही उत्तम है। आप सब जरूर आइए और स्नान कीजिए। वैसे 12 साल पे पूर्ण कुंभ आता है, लेकिन 144 साल बाद महाकुंभ है। जब अमृत की बूंदें धरती पे गिरी थी, उसी समय 4 स्थान पे गिरी थी, नासिक, प्रयागराज और हरिद्वार, एक उज्जैन में। तो इसीलिए इन चारों स्थान पे महाकुंभ लगता है 144 साल बाद। और हम उस युवा अवस्था की वो पीढ़ी है जो इस समय इस स्थान पे मौजूद है, जो इस कुंभ का आनंद उठा रहे हैं। तो आप सभी अपने जीवन को स्नान करके कृतार्थ बनाइए। राधे राधे। नमो नारायण। ರಾಧೆ ರಾಧೆ ರಾಧೆ. ಜೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳ್. ನೋಡಿ, ಮಹಾಕುಂಭದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪುತ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನಿಂದ ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದ ಆ ವೈಭವದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಿನ್ನರ ಅಖಾಡದ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕುತೂಹಲ. ಅವರ ಪೂಜೆ ಪರಿಕ್ರಮಗಳು, ಅವರ ವೇಷಭೂಷಣಗಳು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವೇ. ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇಬ್ಬರು ಕಿನ್ನರ ಸಾಧ್ವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಸಂತರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರು ದೇವರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಆರಾಧನೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ. ಮಾತಾ ನಮಸ್ಕಾರ. ओम नमो नारायण। जय श्री महाकाल। मैं किन्नर अखाड़े की रमन प्रिया सखी श्री धाम वृंदावन से आपका ढेर सारे शुभ दिलों से हार्दिक स्वागत करती हूँ। आप सब जरूर आइए और इस महासंगम में स्नान उठाकर अपने जीवन को कृतार्थ बनाइए। राधे। बहुत बहुत धन्यवाद। आपका नाम क्या माता? मेरा नाम रमन प्रिया है। नमस्कार, आपका नाम क्या? मेरा नाम कनिका श्रीधाम वृंदावन से। आपको भी महाकुंभ का शुभाशय माता। धन्यवाद। कैसा है महाकुंभ? महाकुंभ की मैं क्या विशेषता बताऊं।
इस बार का महाकुंभ तो बहुत ही उत्तम है। आप सब जरूर आइए और स्नान कीजिए। वैसे 12 साल पे पूर्ण कुंभ आता है, लेकिन 144 साल बाद महाकुंभ है। जब अमृत की बूंदें धरती पे गिरी थी, उसी समय 4 स्थान पे गिरी थी, नासिक, प्रयागराज और हरिद्वार, एक उज्जैन में। तो इसीलिए इन चारों स्थान पे महाकुंभ लगता है 144 साल बाद। और हम उस युवा अवस्था की वो पीढ़ी है जो इस समय इस स्थान पे मौजूद है, जो इस कुंभ का आनंद उठा रहे हैं। तो आप सभी अपने जीवन को स्नान करके कृतार्थ बनाइए। राधे राधे, नमो नमः। ರಾಧೆ 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 ಜೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳ್. ನೋಡಿ, ಮಹಾಕುಂಭದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಲಕ್ಷ್ಮೀಪುತ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನಿಂದ ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದ ಆ ವೈಭವದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಿನ್ನರ ಅಖಾಡದ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕುತೂಹಲ. ಅವರ ಪೂಜೆ, ಪರಿಕ್ರಮಗಳು, ಅವರ ವೇಷಭೂಷಣಗಳು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವೇ. ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇಬ್ಬರು ಕಿನ್ನರ ಸಾಧ್ವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಸಂತರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರು ದೇವರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಆರಾಧನೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ. ಮಾತಾ ನಮಸ್ಕಾರ. ओम नमो नारायण, जय श्री महाकाल। मैं किन्नर अखाड़े की रमन प्रिया सखी श्री धाम वृंदावन से आपका ढेर सारे शुभ दिलों से हार्दिक स्वागत करती हूँ। आप सब जरूर आइए और इस महासंगम में स्नान उठाकर अपने जीवन को कृतार्थ बनाइए। राधे। बहुत बहुत धन्यवाद. आपका नाम क्या माता? मेरा नाम रमन प्रिया है। नमस्कार. आपका नाम क्या? मेरा नाम कनिका श्रीधाम वृंदावन से। आपको भी महाकुंभ का शुभाशय माता. धन्यवाद। कैसा है महाकुंभ? महाकुंभ की मैं क्या विशेषता बताऊं। इस बार का महाकुंभ तो बहुत ही उत्तम है। आप सब जरूर आइए और स्नान कीजिए। वैसे 12 साल पे पूर्ण कुंभ आता है, लेकिन 144 साल बाद महाकुंभ है। जब अमृत की बूंदें धरती पे गिरी थी, उसी समय 4 स्थान पे गिरी थी, नासिक, प्रयागराज और हरिद्वार, एक उज्जैन में। तो इसीलिए इन चारों स्थान पे महाकुंभ लगता है 144 साल बाद। और हम उस युवा अवस्था की वो पीढ़ी है जो इस समय इस स्थान पे मौजूद है, जो इस कुंभ का आनंद उठा रहे हैं। तो आप सभी अपने जीवन को स्नान करके कृतार्थ बनाइए। राधे राधे, नमो नमः। ರಾಧೆ 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 ಜೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳ್. ನೋಡಿ, ಮಹಾಕುಂಭದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಲಕ್ಷ್ಮೀಪುತ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನಿಂದ ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ. ದೇವಭೂಮಿ ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನ ಮಹಾ ಕುಂಭಮೇಳದ ಆ ವೈಭವದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಿನ್ನರ ಅಖಾಡದ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕುತೂಹಲ. ಅವರ ಪೂಜೆ, ಪರಿಕ್ರಮಗಳು, ಅವರ ವೇಷಭೂಷಣಗಳು, ಅವರೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವೇ. ಈಗ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ ಇಬ್ಬರು ಕಿನ್ನರ ಸಾಧ್ವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಸಂತರಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಅವರು ದೇವರ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಆರಾಧನೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಂದ ಕೇಳ್ತೀನಿ. ಮಾತಾ ನಮಸ್ಕಾರ. ओम नमो नारायण, जय श्री महाकाल। मैं किन्नर अखाड़े की रमन प्रिया सखी श्री धाम वृंदावन से आपका ढेर सारे शुभ दिलों से हार्दिक स्वागत करती हूँ। आप सब जरूर आइए और इस महासंगम में स्नान उठाकर अपने जीवन को कृतार्थ बनाइए। राधे। बहुत बहुत धन्यवाद. आपका नाम क्या माता? मेरा नाम रमन प्रिया है। नमस्कार. आपका नाम क्या? मेरा नाम कनिका श्रीधाम वृंदावन से। आपको भी महाकुंभ का शुभाशय माता. धन्यवाद। कैसा है महाकुंभ? महाकुंभ की मैं क्या विशेषता बताऊं। इस बार का महाकुंभ तो बहुत ही उत्तम है। आप सब जरूर आइए और स्नान कीजिए। वैसे 12 साल पे पूर्ण कुंभ आता है, लेकिन 144 साल बाद महाकुंभ है। जब अमृत की बूंदें धरती पे गिरी थी, उसी समय 4 स्थान पे गिरी थी, नासिक, प्रयागराज और हरिद्वार, एक उज्जैन में। तो इसीलिए इन चारों स्थान पे महाकुंभ लगता है 144 साल बाद। और हम उस युवा अवस्था की वो पीढ़ी है जो इस समय इस स्थान पे मौजूद है, जो इस कुंभ का आनंद उठा रहे हैं। तो आप सभी अपने जीवन को स्नान करके कृतार्थ बनाइए। राधे राधे, नमो नमः। ರಾಧೆ 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 ಜೈ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಳ್. ನೋಡಿ, ಮಹಾಕುಂಭದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಲಕ್ಷ್ಮೀಪುತ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಯಾಗರಾಜ್ನಿಂದ ರಂಜಿತ್ ಶಿರಿಯಾರ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ.